सोनगीरला 12 लाखांचा गुटखा जप्त, 2 संशयितांसह 27 लाखाचा ऐवज ताब्यात। सोनगीर प्रतिबंधित सुगंधित पान मसाला गुटखा वाहतूक करणारा कंटेनर येथील पोलिसांनी पकडला असून सुमारे 12 लाखांचा गुटखा व 15 लाखांचा कंटेनर असा सुमारे 27 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला। या प्रकरणी 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे। येथील पोलिसांचे पथक सोनगीर फाट्यावर गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडनीस यांना गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार सापळा रचला असता शिरपूरकडून कंटेनर क्रमांक RJ11 GC 6615 येताना दिसला। पोलिसांनी कंटेनरला टोल प्लाझा पुढे अडवले। वाहन पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता प्रत्येकी 52,272 रुपये किमतीच्या 20 पांढऱ्या गोण्यामध्ये 10,45,440 रुपयांचा सुगंधित पान मसाला, त्याकी 34,000 रुपये किमतीचे 1,36,000 रुपये किमतीच्या 4 पांढऱ्या गोण्या असा एकूण 11,81,440 रुपये किमतीचा प्रतिबंधित पदार्थ आढळून आले। 15 लाखांच्या कंटेनरसह 26,81,440 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। हा गुटखा मुंबईत विक्रीसाठी नेला जात होता। या प्रकरणी संशयित वाहन चालक मोहम्मद समीम इद्दू खान राहणार हाजीपूर बघेल जिल्हा रायबरेली उत्तर प्रदेश व पवन जय भगवान शर्मा राहणार मंदठाणा जिल्हा भिवानी हरियाणा यांना अटक करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडनीस, पोलीस उपनिरीक्षक संदीप ठाकरे, सहाय्यक उपनिरीक्षक किरण राजपूत, हवालदार युसुफ शेख, हरीश गढरी, पंकज चौधरी, अमरीश सानप, जगदीश अहिरे, विजय पाटील यांनी कारवाई केली। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, सोनगीर, धुळे।